जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 11वा भीमदशक. समास 5वा. राजकारण निरूपण नाम. श्रीराम समर्थ. कर्म केलेची करावे, ध्यान धरलेची धरावे, विवरलेची विवरावे, पुन्हा निरूपण. श्रीराम समर्थ. दशक 11वा काय दिलाय समर्थांनी? भीमदशक. आणि आपण म्हणू समास 5वा काय दिलाय हो? राजकारण निरूपण नाम. राजकारण करायचंय. कुठं करायचंय हो? राजकारण विषयांशी राजकारण करायचंय. समर्थांनी आपल्याला शिकवलंय विषयांशी विकारांशी राजकारण करता आलं पाहिजे. राजकारण आपण कुठं करतो? राजकारण परमार्थात करायचं नाही. राजकारण करताना माणसांनी परमार्थ देखील सोडला नाही हो. सगळीकडं राजकारण. राजकारण म्हणजे काय हो? राजकारण म्हणजे एक प्रकारची फसवणूकच करतो ना आपण. राजकारण करता आलं पाहिजे. चांगल्या गोष्टी साठी करा ना राजकारण. परंतु स्वार्थासाठी अखंड राजकारण, आणि तेही कशामध्ये व परमार्थामध्ये पण राजकारण. राजकारण समर्थांनी सर्वांना शिकवलंय. राजकारण करायचंय, विवेकातून करायचंय. राजकारण कोणाला हानी होईल असं करता कामा नये. राजकारण कसं करायचं? शिवाजी महाराजांसारखं अखंड काय केलं हो? शिवाजी महाराजांनी अखंड जनतेच्या सेवेसाठी राजकारण केलं ना. शत्रूंशी राजकारण करता आलं पाहिजे. नाहीतर काय हो? स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करून त्यांनी जर ठरवलं असतं की काय नाही, सगळे संपत्ती स्वतःसाठी जपायची, स्वतःसाठी सगळं करायचं, तर स्वराज्य निर्माण झालं असतं का? इतरांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी एवढा आदर निर्माण झाला असता का हो? आज पूर्ण विश्वामध्ये त्यांना एक नैतिकतेचा राजा म्हणून ओळखलं जातं. नैतिकता म्हणजे काय? नैतिकतेचा राजा म्हणून ओळखलं जातं. कारण परश्री माता भगिनी समान. तोंडाने म्हणणं वेगळं आणि स्वतः आचरणात आणणं वेगळं. लक्षात ठेवा, शिवाजी महाराजांनी ते स्वतः आचरणात आणलं. परश्री माता भगिनी समान मानलं नाही तर करून दाखवलं. ओटी भरली ना. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची काय भरली हो? ओटी भरली. आणि वरून काय म्हटले की अशीच आमची आई सुंदर असती तर आम्ही सुंदर झालो असतो. म्हणजे सुंदरतेचं पण काय केलं हो? सुंदरतेच्या आहारी गेले का? आहारी गेले नाही, त्याचं आदर केला. लक्षात ठेवा. म्हणजे करता आलं पाहिजे. काय करता आलं पाहिजे? राजकारण कोणाशी करायचंय? विषय विकारांशी करायचंय. जे दुश्मन आहेत आपले, जे परकीय आहेत, त्यांच्याशी राजकारण करून आपल्याला त्यातूनही जे चांगलं निष्पन्न करता येईल ते करता आलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी राजकारण केलं. पुन्हा गनिमिकावाने ते सगळे युद्ध लढले. परंतु कशासाठी लढले हो? फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी नाही. चुकूनही स्वतःचा स्वार्थ नाही, फक्त स्वराज्यासाठी लढले. अखंड स्वराज्यासाठी लढले आणि नैतिकतेची काय केली हो? जपणूक केली. प्रत्येक ठिकाणी कधीही कुणावरही अन्याय होईल असं कधीही कुठं इतिहासातही सापडणार नाही, असं वर्तन त्या राजाचं होतं. म्हणून आज कालच जिजामाता जयंती झाली 12 जानेवारीला. त्या मातेनं इतकं उत्तमाचं शिकवलं शिवाजी महाराजांना, आणि शिकवणारी उत्तमाची होती आणि शिकणारेही उत्तमाचे होते. लक्षात घ्या, भरपूर शिकवणारे आपल्याला विश्वामध्ये खूप जण मिळतात, परंतु चांगलं शिकवणारं मिळलं पाहिजे. जिजाऊने जेवढं चांगलं असेल तेवढं शिवाजी महाराजांना शिकवलं, आणि शिवाजी महाराजांनी अखंड चांगलं तेच घेतलं. लक्षात ठेवा, सद्गुरूंकडून घेतलं, आईकडून घेतलं. जे जे चांगलं असेल तेवढं काय केलं हो? आचरणात आणलं. म्हणून आयुष्य कमी मिळालं ना. आयुष्य कमी मिळालेलं असून देखील तेवढ्या आयुष्यामध्ये अखंड अजूनपर्यंत पूर्ण विश्वामध्ये आदर निर्माण करून गेले ना. कशाचा आदर आहे हो तो? तो त्यांच्या सत्कर्माचा आदर आहे, त्यांच्या नैतिक मूल्यांचा आदर आहे. त्यांनी जे कर्म केलं, राजा हा कसा असावा, राजा जनतेसाठी कसा असावा, ही नैतिक मूल्य कुणी घालून दिली? शिवाजी महाराजांनी घालून दिली. आणि
त्या धरत्रीवरती जे जे करता येईल, म्हणजे जे जे चांगलं समाजासाठी जे जे चांगलं करता येईल ते त्यांनी केलं. त्यासाठी त्यांनी ते गनिमी काव्यांनी काय केलं, युद्ध खेळले. कमी लोक असून सुद्धा राजकारण केलं. राजकारण म्हणजे काय हो, गनिमी कावाचं ना थोडक्यात, की करता आलं पाहिजे. कशासाठी पण, हितासाठी, समाजाच्या हितासाठी, जनतेच्या हितासाठी, जे ज्यांच्यावर अन्याय होतोय त्यांना बाहेर काढण्यासाठी हे सगळं त्यांनी काय केलं हो, हा स्वराज्य निर्माण करण्यासाठी गनिमी कावा केला. नाहीतर आज राजकारण म्हटलं तरी डोळ्यासमोर काय चित्र उभं राहतं हो. काय नाही, आपण ह्या विषयी न बोललेलं बरं. अशा प्रकारचं राजकारण काय आहे समाजामध्ये आपल्याला बघायला मिळतं. म्हणून समर्थ काय म्हणतात, दशक 11वा भीमदशक, आणि आत्ताच समर्थाने आपल्याला काय दिलाय, दशक 5वा राजकारण निरूपण नाम. राजकारण करा, परंतु जे हिताचं असेल, समाजाच्या हितासाठी निश्चित करा. त्यासाठी काय हो, परमेश्वराची सुद्धा साथ असते. त्या गोष्टीला काय असते, परमेश्वराची साथ असते. केलंय राजकारण करा, पण जे हिताचं असेल. कारण वाईट कर्म करण्यासाठी, त्यातून वाईट गोष्टी साध्य करण्यासाठी जर आपण एखादं कर्म केलं, एखादं राजकारण केलं, तर तो आपला घातच आहे, निश्चित घात आहे. आपल्याला असं वाटेल की आपली काय आहे, आता प्रगती होईल, प्रगती होईल, परंतु तसं न होता काय होतो, घातच होतो. म्हणून समर्थ काय म्हणतात, राजकारण करता आलं पाहिजे, पण विषय विकारांशी करावं, त्यांना फसवा. विषय विकार आपल्याला फसवतात. मेनकेनं काय केलं, तपस्वी त्यांना फसवलं. परंतु आपल्याला काय करता आलं पाहिजे, तिला फसवता आलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय, जे अंतरीचे, आपल्याला बाहेरचं राजकारण बघायचं नाहीये, आपल्याला कार्य बघायचंय. कुणी कार्य केलं, कुणी नैतिकतेनं वागलं, हे बघायचंय आपल्याला. आपल्याला दुसरं काय बघायचंच नाहीये. मग तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कोण आहे, हे आपल्याला काही बघण्याची कारण जन्माला आपण आलोय आणि आपण काय केलं. एखाद्या थोर व्यक्तीनं काल 12 जानेवारीला युवा दिन होता ना, स्वामी विवेकानंद, अखंड रामदास आपल्या समर्थांनी दासबोध ग्रंथ जसा लिहिलेला आहे, तेच त्यांनी काय केलंय, कर्मकांड, ज्ञानकांड अशा प्रकारचे काय केलेत, ग्रंथ लिहून ठेवलेले आहेत. आणि तेही कसे हो, जगाला कळतील अशा भाषेत लिहून ठेवलेले आहेत. म्हणजे इंग्लिशमध्ये आहेत त्यांचे सगळे जे आहेत ग्रंथ, ते त्यांनी कशामध्ये लिहून ठेवलेले आहेत हो, कारण स्वामी विवेकानंदांचं जे प्रभुत्व कशावरती होतं, इंग्लिशवरती जास्त होतं. आणि त्या भाषेचा उपयोग त्यांनी कशासाठी केला हो, आपल्या हिंदू धर्माचं, म्हणजे आपलं जे काय आहे, आपल्या हिंदू धर्मामध्ये काय दिलेलं आहे, हे जर बघायचं असेल तर त्यांची पुस्तकं जरूर वाचा. स्वामी विवेकानंदांनी अलीकडच्या भाषेत आपल्याला समजेल अशा भाषेत काय केलंय हो, लिहिलेलं आहे. सगळ्या भाषेत काय आहेत त्यांचे उपलब्ध आहेत. हिंदीमध्ये आहेत, इंग्लिशमध्ये आहेत, मराठीमध्ये आहेत, ट्रान्सलेशन केलेलं आहेत. आणि बरेचसे विचार समर्थ रामदास आणि स्वामी विवेकानंद यांचे काय आहेत हो, मिळते जुळते आहेत. म्हणजे बराचसा अभ्यास करून त्यांनी देखील काय केलंय हो, कर्मकांड, ज्ञानकांड आणि भक्तिकांड याच्यावरती काय केलेलं आहे हो, लिखाण केलेलं आहे. आणि ते आपल्याला काय करायचं आहे, फक्त आचरणात आणायचं आहे. युवा म्हणजे स्वतः काय केलं हो, तरुणपणात काय कार्य कसं केलंय, कलियुगातच होते ना ते. आपल्या युगातील भक्ती मार्ग करणारे कोण होते, ते युवक होते. स्वामी विवेकानंद भरपूर असं कार्य केलं त्यांनी. मग त्यांच्या त्या लिखाणातून आपल्याला लक्षात येतं की कर्म काय, ज्ञान काय आणि भक्ती काय, कशाला म्हणतात, काय म्हणतात, हे सगळं लिखाण वाचता आलं पाहिजे हो. प्रत्येक ग्रंथ वाचता आला पाहिजे. वाचता आला पाहिजे म्हणजे काय, आचरणात आणता आला पाहिजे. म्हणजे समर्थांनी आपल्याला हा दिलाय, दासबोध ग्रंथ दिला, एकदम सोपा. प्रत्येक ओवीमध्ये काय आहे हो, नुसतं राजकारण निरूपण नाम घेतलं तरी त्या एका शब्दामध्ये किती ताकद आहे. म्हणजे त्यावेळेस समर्थांनी आपल्याला शिकवलंय. म्हणजे आज आपण 21व्या शतकात आहोत. समर्थ कोणत्या शतकात होते लक्षात घ्या. लागू पडतंय आत्ताच्या प्रत्येक शतकामध्ये हा भाग लागू पडत होता. मग लक्षात घ्या
लिखाण करणारा किती श्रेष्ठ असेल, लिखाण करणारा किती श्रेष्ठ असेल, आपण त्याचे काय करू शकत नाही, गणनाच करू. आपलं महदभाग्य आहे की आपण काय करतोय हो, आता श्रवण करतोय. आपल्याला निदान ते वाचण्याची, श्रवण करण्याची काय झाली हो, उत्कट इच्छा झाली ना निर्माण, म्हणून आपण ते काय करतोय, अखंड ऐकतोय. म्हणून समर्थ काय म्हणतात, राजकारण करायचंय पण नैतिकतेचं राजकारण करता आलं पाहिजे. जे समाजाच्या हितासाठी असेल ते आपल्याला राजकारण करता आलं पाहिजे. श्रीराम समर्थ. कर्म केलेची करावे, ध्यान धरलेची धरावे, विवरलेची विवरावे, पुन्हा निरूपण. कर्म केलेची करावे. आता ऑफिसला आज गेलो म्हणून दुसऱ्या दिवशी जायचं सोडतो का हो आपण? किंवा शेतात काम केलं, 1 वर्ष शेतात काम केलं, पुन्हा शेतात काम करत नाही का? असं नाहीये. कारण कर्म केलेची करावे, पुन्हा पुन्हा करावं लागतंय ना ते काम. आज ऑफिसमध्ये गेलो तर पुन्हा उद्या जावं लागतंय. आज स्वयंपाक केला तर उद्या स्वयंपाक करावाच लागतोय. म्हणजे जे कर्म, म्हणून समर्थ म्हणतात कर्म केलेचे करावे, ते करावंच लागतंय हो. तसं परमार्थात देखील काय आहे हो, ध्यान धरू शकत नाही आपण. म्हणजे जसं काम करताना आता आज ऑफिसला गेलोय, उद्या ऑफिसला जातोच आपण, ते सांगण्याची गरज नाही. टायमिंग आपल्याला ठरलेला असतो, ते आपण जातोच. परंतु आळस कुठं निर्माण होतो? ध्यान धरलेचे धरावे. का समर्थाने ओवी वापरली असेल? कारण आपण उपासना करत नाही. जसं आपण रेग्युलरमधील जी कामं आहेत ती व्यवस्थित करत असतो, परंतु परमार्थातली गोष्ट उपासना, देवासाठी आपल्याकडे वेळ नाहीये. म्हणून समर्थांना सांगावं लागतंय की काय, ध्यान धरलेची धरावे. अरे उपासना करा, ध्यान धरलेचे धरावंच लागतंय. ध्यान धरल्याशिवाय आपल्याकडे येणार नाही. म्हणून जसं तुम्ही कर्म, प्रपंचातील कर्मकांड करता, कर्म सगळी करता, तिथं कुठं स्टॉप आहे का? आपल्याला नाहीये. तसं परमार्थात देखील आपल्याला काय करता आलं पाहिजे? कर्म करता आलं पाहिजे. म्हणून परमार्थात ध्यान धरलेचे धरावे. धरावं, निश्चित ध्यान करा, त्या परमेश्वराचं निश्चित ध्यान करा. ज्यांनी नीतिमूल्यांचं काय केली, जपणूक केली, म्हणून आज आपण त्यांच्या जयंती साजरी करतो ना. स्वामी विवेकानंद घ्या, राजमाता जिजाऊ घ्या, शिवाजी महाराज घ्या. का हो एवढ्या आवडीनं, तन्मयतेनं पूर्ण जगभरामध्ये या लोकांना मान्यता काय आहे? का आहे हो? या लोकांना एवढे का आवडतात सर्वांना? का तर ते कशाला धरून होते हो? न्याय आणि नीतीला धरून होते. त्यांचं नैतिक कर्म कसं होतं? उत्तमाचं होतं. म्हणून या तिघांचं नाव अखंड निघतं. अखंड. कुणी काय टीका करणारे जरी आले तरी टीका करणारा सुद्धा काय करतो? नंतर त्यांचाच होत. ज्या वेळेस त्यांचे पूर्ण ग्रंथ पाहिले, समर्थ म्हणतात ना, पूर्ण ग्रंथ पाहिल्याविनं उगाच ठेवी जो दूषण. या लोकांचं चरित्र इतकं उत्तमाचं आहे, अनुभवल्याशिवाय. अहो जिच्या पोटी जन्म घेतलाय, जिच्या पोटी जन्म घेतलेला आहे, तो राजा इतकं उत्तमाचा असेल, मग त्याला शिकवणारी आई किती उत्तमाची असेल? साहजिकच आहे ना. की त्याला शिकवणारे म्हणजे तो सहवासात कुणाच्या जास्त होता? तर जिजाऊ मातेंच्या. म्हणजे शिवाजी महाराज कुणाच्या सहवासात जास्त होते? तर जिजाऊ मातेच्या सहवासात होते. म्हणून जास्तीचा प्रभाव कुठलं पडला हो? नैतिकतेचा प्रभाव जास्त पडला. म्हणून त्यांच्या जयंती आहेत. लक्षात घ्या, स्वामी विवेकानंद जयंती का? आता कार्य तसं आहे. विषय विकारांवरती विजय मिळवणं एवढं सोपं नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी निघते ना. आज ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम, जे काही संत आहेत त्यांची नावं का घेतली जातात? तो कार्य तसं होतं, नैतिकतेचं कार्य होतं, न्यायनीतीला धरून असणारे कार्य होतं. म्हणून आजपर्यंत काय केलं जातं हो? या लोकांच्या जयंती, पुण्यतिथी साजऱ्या केल्या जातात. आणि का करू नये? कारण त्यांनी अखंड काय दिले हो? त्यांची चरित्र वाचा. अखंड जे चांगलं असेल तेच त्यांनी काय केलं हो? घेतलं. आणि वाईट असेल ते काय केलं? टाकून दिलं. म्हणजे एवढं मोठं धाडस पाहिजे. काय? एक सुंदर स्त्री आली पुरुषासमोर, जिच्यावर त्यांचा पूर्ण अधिकार आहे, म्हणजे ते काही करू शकतात, परंतु तिला आदरानं नारळ ओटी भरून पाठवणं हे अवघडातलं अवघड कार्य होतं त्यावेळेस. तो काळ होता तसा. आणि
सर्वजण प्रवाहाच्या म्हणजे सगळे प्रवाहाच्या बरोबर चाललेले, परंतु शिवाजी महाराज एकमेव असे होते की प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, म्हणजे कसं चांगल्या कर्माला धरून. सगळे राजे काय हो ऐश आरामामध्ये राहायचे, मौज मजा करायचे. अशा काळामध्ये त्यांच्या विरुद्ध आचरण करणं सोपं होतं का? परंतु करून दाखवलं, अखंड करून दाखवलं, म्हणून तो नैतिकतेचा राजा आहे. लक्षात ठेवा, करून दाखवलं, अखंड कार्य करून दाखवलं, विरुद्ध वागून दाखवलं ना, नैतिकतेनंच वागून दाखवलं. लक्षात ठेवा, एक राजा म्हणजे एकमेव असा राजा की ज्याच्या राज्यामध्ये एकही स्त्री कधी नाचगाणं झालं नाही त्या राज्यामध्ये. म्हणजे शिवाजी महाराज जोपर्यंत होते तोपर्यंत कधीही त्यांनी काय हो नर्तिके म्हणजे आपल्या समोर नर्तिकेला नाचायला लावलं नाही. म्हणजे प्रत्येक स्त्रीचा एवढा ते काय करत होते, आदर करत होते. म्हणजे एवढा आदर करणारा व्यक्ती जन्माला जिच्या पोटी आलाय किती श्रेष्ठ असेल हो. लक्षात घ्या, म्हणजे शिकवणारा महत्त्वाचा आहेच, पण शिकणारा पण महत्त्वाचा. म्हणजे घेणारानं काय, शिकवणारा आलायच हो आपल्याला, अखंड शिकवतायत समर्थ. म्हणूनच म्हणतायत ना, विवरलेची विवरावे पुन्हा निरूपण. पुन्हा पुन्हा निरूपण तेच का दिलं जातो, विवेकाचं काका तेच उदाहरण का दिली जातात हो, तर आपल्या मनामध्ये शिकवणारा आलाय हो. जिजामाताने शिकवलं, पण घेणारानं घेतलं ना. शिवाजी महाराजांनी अखंड ते काय घेतलं, म्हणून ते घडले. आपल्याला शिकवणारा आलाय, आपण कितपत आचरणात आणतोय, कसं आचरणात आणतोय. एखाद्याचे झेरॉक्स काढायला गेलो, आपण दिले 100 रुपये, त्यानं दिले 500 रुपयाचे सुट्टे. लक्षात घ्या, माघारी देता आले पाहिजेत हो. हीच तुमची काय आहे, इथं तुम्ही पास झाला. लक्षात घ्या, ज्या वेळेस 500 रुपये म्हणजे गडबडीत काय करतो माणूस, चुकतो की काय, मला ह्यांनी 500 रुपये दिलेत वाटतं असं हे करून काय करतात ती व्यक्ती, अहो दिवसभराची कमाई एखाद्याला देऊन टाकतात. म्हणजे कसं 500 रुपये दिलेले असतात आणि 50 रुपये झालेले असतात, 450 रुपये रिटर्न देतात. म्हणजे 100 रुपये घेऊन 450 रिटर्न देतात. पण घेणारानं घ्यावेत का, घेणाऱ्यानं ते रिटर्न करता आलं पाहिजे. त्याला नैतिकतेचा राजा म्हणायचं. तोही राजा ठरला ना तिथं. जर त्यानं ते 450 रुपये माघारी दिले तर तो काय ठरला हो, नैतिकतेचा राजा ठरला. म्हणून प्रत्येक देह चुकतो, रोजच्या व्यवहारात प्रत्येक चुकतो म्हणून समर्थ काय म्हणतायत की विवरलेची विवरावे पुन्हा निरूपण. पुन्हा निरूपण तेच का काय हो, आपण भरकटतोय सतत काय करतोय, भरकटतोय, आपल्या हातून चुकीचे कर्म घडतायत. अहो कितीही परमार्थात असलो, अखंड उपासना करतोय, अखंड श्रवण करतोय, तरी देखील काम क्रोध लोभ हे काय करतात हो, फसवायला येतात. आपल्याला काय करता येतात, फसवायला. लोभ येतो, चल सेल लागलाय तिकडे, फ्री एकावर एक फ्री आहे, चल जाऊया तिकडं घेऊया, आणते आणि घरी असतो तुटतेत त्या वस्तू. लक्षात ठेवा, म्हणजे लोभ नेतो, फसवतो. आपल्याला त्या लोकांशी म्हणजे कुठल्या लोकांशी राजकारण करायचं, ह्या विषय विकारांशी राजकारण करता आलं पाहिजे. लोभाला पण वाईट वाटून द्यायचं नाही, जायचं पण जे कमी पैशातलं असेल ते सेलवरती घेऊन यायचं, जास्त पैशातलं सेलमध्ये घ्यायचं नाही. म्हणजे आपल्याला काय करता आलं पाहिजे, विषय विकारांना सुद्धा काय करता आलं पाहिजे, फसवता आलं पाहिजे. घ्यायचं आहे सगळं, सॉरी म्हणते की भौतिक जे तुम्हाला लागतंय ते घ्या, जे आहे त्याचा उपभोग घ्या, परंतु नको त्यासाठी काय करू नका, अट्टहास करत बसू नका. म्हणजे चोरी करून आणायचं आणि काय करायच्या दुसऱ्या वस्तू विकत आणायच्या घरात, चालेल का हो, नाही चालणार. म्हणून न्यायनीतीला धरून काय करायचंय, राजकारण करायचंय. म्हणून समर्थ काय म्हणतात की श्रीराम समर्थ, कर्म केलेची करावे, ध्यान धरलेची धरावे, विवरलेची विवरावे पुन्हा निरूपण. पुन्हा पुन्हा तेच भाग समर्थ देतात, पुन्हा निरूपण तेच देतात. कारण का हो, आपल्याला विस्मरण होतं म्हणून समर्थांना ते द्यावं लागतंय. अखंड आपल्याला काय होतं, परमेश्वराचं विस्मरण होतं. म्हणून समर्थ काय म्हणतात, जाणून बुजून काय करा, लक्षपूर्वक. जसं तुम्ही रोजचं कर्म करताय, संसारातलं रोजचं कर्म आपण करतोच, ते सांगावं लागत नाही, कितीही आजारी असलो तरी करतोच. मग तसं
परमार्थातलं जे कर्म दिलंय ते पण करता आलं पाहिजे. ध्यान धरल्याचे धरावे म्हणजे नामस्मरण करता आलं पाहिजे. नामस्मरणाला कोणतंही साधन लागत नाही, लक्षात ठेवा. म्हणून ध्यान धरले ते परमेश्वराशी म्हणजे आपल्याला अंतर्मुख होता आलं पाहिजे. त्या परमेश्वराचं नामस्मरण करता आलं पाहिजे अखंड. आणि विवरलेची विवरावे पुन्हा निरूपण भाग सांगता आले पाहिजे. ते एकमेकाला विवरलेचे परमार्थातलं विवरण करता आलं पाहिजे. गप्पा मारायच्या पण कुठल्या परमार्थातल्या मारायच्या. बाबा शिवाजी महाराजांनी असं कार्य केलं, कोणीही ज्यांनी चांगलं कार्य केलेलं आहे. आता मला एवढं काय ज्ञानेश्वर महाराजांचे भाग सांगावेत, तुकाराम महाराजांचे भाग सांगावेत. ज्याला जे माहीत असेल त्यानं काय करावं ते भाग सांगावेत. आता तुकाराम महाराजांनी तरी काय अखंड संसार करायला गेले ते, परंतु काय व्हायचं, ते तोटाच व्हायचा त्यांचा. मिरच्या विकायला कुठं गेले, कोकणामध्ये. आणि ते मिरच्या ते विकायला गेले, पण काळजी कुणाला पडायची, पांडुरंगाला पडायची. काय बाबा ह्याने जर नाही व्यवस्थित विकल्या मिरच्या तर ही आवली काय करल, माझ्या भक्ताला काय करल, मार देईल चांगला, असं देवाला भीती पडायची. म्हणजे देवाचं किती प्रेम असेल हो त्यांच्यावरती, देवाचं किती प्रेम असेल. म्हणजे अशा प्रकारे ध्यान धरलेचे धरावे, अखंड कशामध्ये मग्न होते ते परमेश्वरामध्ये. आणि विवरलेचे विवरावे, कीर्तन करायचे, अखंड कीर्तन करायचे. आणि सर्वजण असं सांगितलं, सर्व संत काय करायचे एकत्र बसायचे आणि ते काय करायचे, विवरण करायचे. कीर्तनाचं काय करायचे, परमार्थ आध्यात्मिकाचं काय करायचे, विवरण करायचे. तशा प्रकारे आपल्याला विवरण करता आलं पाहिजे. तैसे आम्हास घडले, बोललेची बोलणे पडले, का जे बिघडलेची घडले पाहिजे समाधान. तैसे आम्हास घडले, समर्थ म्हणतात की तसंच आमच्या बाबतीत सुद्धा घडले. कारण कसं अखंड आपण दासबोध ग्रंथामध्ये बघितले की काय समर्थ पुन्हा पुन्हा आपल्याला ते सांगतात. कशासाठी सांगतायत कारण आपल्याला ते कळावं म्हणून. समर्थ हे काय म्हणतात, त्याप्रमाणेच आमचेही झाले. एकदा सांगितलं तेच पुन्हा सांगावं लागले, कारण समाधान बिघडले होते ते पूर्ववत झाले पाहिजे. म्हणजे लोकांच्या जे समाधानाची वृत्ती ती काय झाली, बिघडली, ती पूर्ववत झाली पाहिजे. म्हणून काय केलं पाहिजे, आम्हाला पुन्हा पुन्हा सांगितलं पाहिजे. का की श्रोत्यांचे सकळ मन जागेवरून काय होतं, आपलं मन ढळतं. म्हणून समर्थ म्हणतात की आम्हाला ते पुन्हा, एखाद्या दासाचं मन ढळलेलं असेल तर त्याचं पुन्हा मन ढळू नये यासाठी समर्थ, म्हणजे कुणाचा तरी तो भाग असतो श्रवण करणाऱ्यापैकी, जो ऐकतो त्याच्या कुणाचा तरी भाग असतो. म्हणून समर्थ काय म्हणतात, आम्हाला पुन्हा तो भाग सांगावा लागतो. का तर त्याला समाधान मिळावं म्हणून आम्हाला ते पुन्हा पुन्हा काय करावं लागतं, सांगावं लागतं. आपण बघा कंटाळतो, आपण म्हणतो की काय तो पुन्हाच भाग सांगतात, पुन्हा पुन्हा तोच भाग सांगतात. परंतु समर्थ म्हणतात की अरे बाबा तसं नाहीये, आम्हाला का सांगावं लागतंय, तर कुणाचं तरी समाधान काय, कुणाचं तरी मन ढळलेलं असतंय, विचलित झालेलं असतंय, त्याला समाधान मिळावं म्हणून आम्हाला ते भाग काय करावे लागतात, पुन्हा पुन्हा सांगावे लागतात. अनन्य राहे समुदाव, इतर जनास उपजे भाव, ऐसा आहे अभिप्राव उपायाचा. अनन्य राहे समुदाव, काय सांगितलंय अनन्य राहे समुदाव म्हणजे समर्थांना काय सांगायचं, अगोदर जे श्रवण करतायत श्रोते त्यांचाही भावार्थ समर्थाविषयी एकनिष्ठ राहावा. आणि इतर जे येत आहेत, जे नंतर येत आहेत त्यांचाही भाव काय त्यांच्याही मनामध्ये काय व्हावा, तो भाव अनन्य भाव उत्पन्न व्हावा. एवढाच काय आहे आमचा अभिप्राय आहे, एवढीच आमची इच्छा आहे. म्हणून आम्ही पुन्हा पुन्हा काय करतो, श्रवण देतो, निरूपण देतो, पुन्हा तेच निरूपण देतो. अखंड आपल्याला निरूपण कशाचं दिलं जातं, त्या परब्रह्माविषयी अखंड सांगितलं जातं. का प्रत्येक आठवड्याला पुन्हा पुन्हा का सांगितलं जातं, तर कशासाठी, अनन्य राहे समुदाव, इतर जनास उपजे भाव, ऐसा आहे अभिप्राव उपायाचा. मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी. काय सांगितले समर्थांनी, मुख्य हरिकथा निरूपण. जीवनामध्ये सर्वात महत्वाचं काय असेल तर ते भगवंताची
पहिली मुख्य गोष्ट काय आहे? हरिकथा निरूपण म्हणजे निरूपण ऐकणे, करणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे जीवनामध्ये. आलं पाहिजे, करता आलं पाहिजे, ऐकता आलं पाहिजे. हे जीवनाचं सर्वात महत्त्वाचं कार्य आहे. परंतु आपल्याला माहीत आहे का हो, आपल्या परंपरेला हे माहीतच नाही आहे काय, की आपल्या जीवनाचा मुख्य उद्देश काय आहे आणि राहिलेलं नंतर आहे. लक्षात घ्या, मनुष्य देह कशासाठी आहे? आपल्याला आलोय जन्माला, करायचंय काय हेच आपल्याला माहिती नाही आहे. म्हणून समर्थ काय म्हणतात? मुख्य हरिकथा निरूपण महत्त्वाचं काय आहे हो? त्या परमेश्वराला जाणलं पाहिजे, त्याचं कथन केलं पाहिजे, म्हणजे कथा श्रवण केल्या पाहिजेत आणि नंतर त्या कथा सांगितल्या पाहिजेत. आता आपल्या पूर्वजांनी म्हणजे आपले आजी आजोबा बघा, आपल्याला गोष्टी सांगायचे. अहिरावण महिरावण भरपूर अभ्यास होता त्या लोकांचा. अहिरावण महिरावण या गोष्टी ज्या कुठं आपण वाचायला सुद्धा देखील आपल्याला भेटलेल्या नसतील, ते कोणी सांगितलेलं हो? आपल्या वयस्कर माणसांनी सांगितलेल्या होत्या. म्हणून ते आपल्याला काय झालं, राहिलं तसं लक्षात राहतं. म्हणून मुख्य हरिकथा निरूपण हे पण काय झालं हो? ते जे सांगत होते, निरूपण जे सांगत होते ते सुद्धा काय झालं, एक प्रकारचं गोष्टी वगैरे सांगायचे बघा. देवादिकांच्या गोष्टी सांगायच्या. शिवाजी महाराजांना अखंड जिजाऊ मातेनं कशाच्या गोष्टी सांगितल्या हो? अखंड जे नैतिकतेच्या बाजूने होते, पांडवांच्या गोष्टी सांगितल्या, अर्जुनाच्या गोष्टी सांगितल्या, श्रीकृष्णाच्या म्हणजे भगवद्गीतेचं श्रवण दिलं. म्हणजे समर्थ काय म्हणतात, जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचं काय असेल तर मुख्य हरिकथा निरूपण. दुसरं काय महत्त्वाचं आहे हो? म्हणजे पहिली मुख्य गोष्ट हरिकथा व निरूपण करणे. दुसरी काय आहे? राजकारण करणे. म्हणजे समाजाचा व्यवहार सुरळीत चालण्यासाठी राजकारण करावंच लागतं. म्हणजे समाज धुरीणांनी व राजकीय पुरुषांनी करण्याच्या सर्व गोष्टी. राजकारण म्हणजे दुसरे ते राजकारण. समर्थ आपल्याला शिकवतात की काय हो, विषयांशी राजकारण करता आलं पाहिजे, वाईट गोष्टींशी राजकारण करता आलं पाहिजे. राजकारण करून आपल्याला तिथून अलिप्त होता आलं पाहिजे, त्याला राजकारण म्हणायचं. लक्षात घ्या. नाहीतर समाजाच्या हिताच्या आतापर्यंत आपण काय सांगितलं की राजकारण पण करायचंय. राजा म्हटलं की राजकारण आलंच. घर म्हटलं म्हणजे प्रत्येक देहामध्ये राजकारण आलंच. म्हणजे महत्त्वाचं काय आहे? निरूपण ऐकणं आणि करणं. दुसरं काय आहे? राजकारण म्हणजे समाजातील व्यवहार सुरळीत चालण्यासाठी राजकारण करता आलं पाहिजे. तिसरे ते काय हो? सावधपण. सर्व गोष्टींमध्ये सावध असलं पाहिजे. सावध जर नसाल तर सगळं लुटून नेतील माणसं. लक्षात घ्या. सावध पाहिजे. सावध जर नसाल तर काय करतील हो? सर्व लुटून नेतील. म्हणून समर्थ म्हणतात प्रत्येक जे कर्म दिलंय आपल्याला त्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला सावध राहता आलं पाहिजे. म्हणजे व्यवहारात सावध राहता आलं पाहिजे, प्रपंचात सावध राहता आलं पाहिजे, तसंच परमार्थात देखील सावध राहता आलं पाहिजे. परमार्थ देखील सावधानतेने करता आला पाहिजे. चुकीचा परमार्थ करून चालणार नाही, कारण देवासमोर आपण देव कापला, बरोबर? मग या गोष्टींपासून आपल्याला काय करता आलं पाहिजे? लांब राहता आलं पाहिजे. समर्थाला जे अभिप्रेत आहे म्हणजे काय? ज्या गोष्टींमधून आपल्या अंतःकरणामध्ये बदल होतो असलं निरूपण ऐकायचंय. नाहीतर जे आपण ऐकत आलो आतापर्यंत ते काय होतं? विषय विकारांचं, ज्या गोष्टीचा काय फायदाच नाही असंच आपण गोष्टी काय करत आलो. म्हणून समर्थ काय म्हणतात की बाबा रे, मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण आणि तिसरे ते सावधपण. सर्व गोष्टींमध्ये सावध राहता आलं पाहिजे. मग ते कोणतेही असू द्या, संसारातले असू द्या, प्रपंचातील असू द्या, अन्यथा परमार्थात असू द्या. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला काय करता आलं पाहिजे? सावधानता बाळगता आली पाहिजे. आता तर असं युग आहे की तिथं सावध असलं पाहिजे, दक्ष असलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी सावध आणि दक्ष राहता आलं पाहिजे. चौथा अत्यंत साक्षेप, फेडावे नाना आक्षेप, अन्याय थोर अथवा अल्प, क्षमा करीत जावे. चौथा अत्यंत साक्षेप. चौथा काय आहे हो?
चौथा उपाय साक्षेप, अतिशय उद्योगी असणे. लक्षात घ्या. चौथा उपाय काय सांगितलाय हो? अत्यंत साक्षेप. जो माणूस ज्याच्याकडं कला कौशल्य आहे बघा, त्याला कशाचीही काय नाहीये, कमतरता नाहीये पैशाची. कारण का हो, अखंड काय करत असतो तो? उद्योग करत असतो. काही ना काही काय करत असतो? परिश्रम करत असतो. म्हणून समर्थांनी काय म्हटलंय? चौथा उपाय अतिशय उद्योगी असणे. म्हणजे असावं, उद्योगी असलेलं चांगलं. कारण जर तुमच्याकडं कोणतंच कला कौशल्य नसेल, आळशी असेल देह पूर्ण, तर कुठून मिळणार आहे का हो पैसा? मिळूच शकत नाही. म्हणून समर्थांनी काय सांगतात? चौथा अत्यंत साक्षेप म्हणजे उद्योगी असावे, अतिशय उद्योगी असणे. फेडावे नाना आक्षेप, नाना प्रकारच्या शंका काय कराव्यात? दूर कराव्या. अन्याय काय सांगितले? अन्याय थोर अथवा अल्प क्षमा करीत जावे. अन्याय लहान असो मोठा असो क्षमा करीत जावी. म्हणजे काय समर्थांना सांगायचंय? क्षमा करायचं. कुणाला अन्याय जरी एखाद्यानं केलेला असेल, लहान असो मोठा असो, क्षमा करता आली पाहिजे. हरिकथा निरूपण हे मुख्य आहे. दुसरं राजकारण, तिसरं सर्वत्र सावधानता व चौथा निर्लस उद्योग. या 4 गुणांशिवाय लोककल्याणाचा मार्ग किंवा उपाय नाही, असं समर्थ सांगतायत. म्हणून समर्थ काय म्हणतात? लोकांचं हित ज्यामध्ये आहे, आणखीही म्हणजे लोकांचं हित ज्यामध्ये आहे असे गुण आपल्या अंगामध्ये आपण काय केले पाहिजे? संपादले पाहिजेत. आणि त्याने दुसऱ्यांचे लहान मोठे अपराध क्षमा करायला शिकलं पाहिजे. म्हणजे समर्थांना काय सांगायचं? हे 4 गुण शिकायचे. कोणते हो? समर्थांना काय शिकवायचंय आपल्याला बघा. प्रत्येक दासाला बालभक्तीतून समर्थ काय शिकवतात हो? आपल्याला हेच शिकवतात. समर्थ काय म्हणतात? सगळ्यात महत्त्वाचं जीवनामध्ये काय असेल तर देवाचं, परमेश्वराचं निरूपण म्हणजे मुख्य हरिकथा निरूपण. आणि दुसरं काय करायचंय? राजकारण. आणि तिसरं सावधपण, सर्व विषयी सावध राहिलं पाहिजे. सर्व गोष्टींमध्ये सावधानता बाळगता आली पाहिजे. आणि चौथं नेहमी काय करायचंय हो? कष्ट करत राहायचंय, काहीतरी उद्योग करत राहायचंय. त्यामुळं काय होणार आहे हो? आपल्याला आपला म्हणजे हातभार समाज कार्यामध्ये म्हणजे आपण स्वतः प्रत्येकाने ठरवलं की नाही बाबा मी काय करणार आहे? माझी परिस्थिती, जन्माला गरिबीत आलोय पण मरणार नाही गरिबीत. काय श्रीमंतीत जन्माला येऊन गरिबीत मरतात. तसं नाही करायचं. समर्थ काय म्हणतात की जन्माला आलोय गरिबीत पण मरायचं नाही गरिबीत. आपल्याला काय करायचंय हो? अखंड उद्योग करायचा आहे, अखंड परिश्रम करायचे आणि काय करायचंय हो? समाजाला धरून लहान मोठे अपराध क्षमा करत पुढं जायचंय. आणि आपल्याला काय करायचंय? समाजाच्या हिताचं कार्य आपल्याला काय करायचंय? करत राहायचंय. जाणावे पराचे अंतर, उदासीनता निरंतर, नीती न्यायासी अंतर पडोच नेदावे. बघा शिकवण किती उत्तमाची आहे. ही शिकवण देणारा कोण आहे हो? ज्याच्याकडे ती शिकवण आहे तोच, ज्याच्या अंगी तो जी शिकवण आहे तोच ही शिकवण काय करू शकतो? देऊ शकतो. बघा समर्थांनी काय सांगितले आपल्याला? जाणावे पराचे अंतर, इतरांचं म्हणजे दुसऱ्याचे अंतकरण काय आहे, म्हणजे दुसऱ्याचं मनोगत काय आहे ते ओळखावे. आणि आपण नित्य अनासक्त असावे म्हणजे आसक्ती नसावी, उदास वृत्तीने राहावे. कोणत्याही गोष्टीची आसक्ती ठेवायची नाही, उदास वृत्तीने राहावं. व नीती न्यायात अंतर पडू देऊ नये म्हणजे नीती न्याय सोडायचा नाही. हे सगळं करायचंय. समर्थ म्हणतात राजकारण करा, समाज म्हणजे निरूपण ऐका, राजकारण करा, सावध पण ठेवा, नित्य उद्योगी राहा. परंतु हे सर्व करत असताना आपली नीतिमत्ता ढासळू देऊ नका, हे समर्थांना सांगायचं आहे. नित्य म्हणजे इतरांचं अंतकरण जाणायला शिका. एखाद्या नीतिमत्ता म्हणजे दुसऱ्याचं मनोगत काय आहे हे ओळखा. आणि आपण काय करायचंय हो? नित्य अनासक्त राहायचंय. कोणत्याही गोष्टीची आसक्ती नाही ठेवली दुःख येत नाही. करायचंय, कर्म करत राहायचंय.
कर्म केलेची करावे, ध्यान धरलेची धरावे. सांगितले ना समर्थांनी, नित्य कर्म काय करायचंय, उद्योग करत राहायचंय. परंतु हे करत असताना कुठलीही आसक्ती न ठेवता अनासक्त राहायचंय. सोपं नाही, परंतु हे सर्व अंगीकारायचंय. संकेते लोक वेदावा, एकूण एक बोधावा, प्रपंच ही सावरावा यथा न शक्त्या. संकेते लोक वेदावा म्हणजे काय हो, संकेताने म्हणजे आचरणावरून लोकांची मन काय आपल्याला आकर्षण करा, म्हणजे आचरणावरून आपल्याला लोक ओळखता आली पाहिजे. संकेते लोक वेदावा, एकूण एक बोधावा, प्रपंच ही सावरावा यथा न शक्त्या. म्हणजे काय समर्थ सांगतात की बाबा संकेताने लोकांची मन ओळखायला शिकलं पाहिजे. म्हणजे आपल्याला आचरणावरून कळतं की त्या व्यक्तीच्या मनामध्ये काय असेल. आणि सर्वांना काय करावा, उपदेश करावा. सर्वांना काय करावा, उपदेश करावा. यथाशक्ती प्रपंचही नीट करावा. मग समर्थाने आपल्याला सांगितले का हो, नुसता परमार्थच करा. समर्थ काय म्हणतात, प्रपंचातली सर्व कामे करून मग परमार्थ करा. कारण कुठंही काय आली नाही पाहिजे, दूषण लागलं नाही पाहिजे. परमार्थाला दूषण लागता कामा नये. म्हणून समर्थ काय म्हणतात, संकेते लोक वेदावा, एकूण एक बोधावा. लोक ओळखायचेत परमार्थ. इथं समर्थांना काय सांगायचंय, बाबा खडकावर पेरायला जाऊ नको, जमीन बघून पेर, हे सांगायचंय समर्थांना. म्हणजे काय, जी व्यक्ती परमार्थ करणारी आहे अशाच व्यक्तीला काय करायचंय ओ, बोध सांगायचंय. एकूण एक बोध सांगायचा का, आणि तिला परमार्थाला लागू करायचंय. नाहीतर दगडावर पेरायला जायचं नाही. कारण का हो, जो कुकर्माने पूर्ण भरलेला आहे व्यक्ती, म्हणजे ज्याच्याकडं जागा शिल्लक नाहीये परमार्थासाठी, अशा व्यक्तीला कितीही बोध सांगितले, आपण जीव तोडून जरी सांगितलं तरी त्या व्यक्तीच्या डोक्यात शिरणार नाही. कारण त्याचे कुकर्म त्याला पुण्य करूनच देत नाहीत, लक्षात ठेवा. म्हणून समर्थ काय म्हणतात, बाबा जमीन बघून पेरायचंय धान्य, सुपीक जमीन बघून धान्य पेरायचंय. एकूण एक बोधावा म्हणजे त्या व्यक्तीला जेवढा प्रयत्न करून परमार्थात बसवता येईल तेवढं बसवायचंय. कारण का हो, ती काय करणार आहे हो, परत ते धान्य चांगलंच उगवणार आहे ना तिथं. नाहीतर नको त्याला आपण बळजबरीनं परमार्थात घेतलं तर तो काय करेल हो, एक दोघं परत कमी करेल त्यातील. असे म्हणजे अशी व्यक्ती असतात. म्हणजे काय हो, परमार्थ राहिला बाजूला, ते काय करतील, बाकीचे जे बसलेले आहेत परमार्थामध्ये त्यांना सुद्धा वंचित करतील परमार्थापासून. म्हणून समर्थांना हा काय द्यावा लागलाय, बोध द्यावा लागलाय, ओवी दिली समर्थांनी. संकेते लोक वेदावा, आपल्याला ओळखता आलं पाहिजे की कुठली व्यक्ती परमार्थ करू शकते. आणि मग त्या व्यक्तीला ओळखून आपल्याला तिला काय करायचंय व बोध सांगून तिला परमार्थाकडे वळवता आलं पाहिजे. म्हणजे परमार्थ आध्यात्मिक क्षेत्राकडे तिला काय करायचंय हो, वळवायचंय. आणि प्रपंच ही सावरावा यथा न शक्त्या. आणि हे सर्व करत असताना आपला प्रपंच आपण व्यवस्थित करायचा आहे. प्रपंच करत असतानाच दुसरी पण चार परमार्थाला लावता आली पाहिजेत आपल्याला. आलं का, असं समर्थांना सांगायचं आहे की बाबा रे, परमार्थ शिकवता आला पाहिजे, इतरांना सुद्धा परमार्थ करायला शिकवता आलं पाहिजे. प्रपंच समय ओळखावा, धीर बहुत असावा, संबंध पडो नेदावा, अतिपरी तयाचा. प्रपंच समय ओळखावा, काय सांगितले समर्थांनी, प्रपंचातले अनेक प्रसंग ओळखून बहुत धैर्याने वागे, म्हणजे पूर्ण धैर्यानं काय करायचं आपल्याला वागायचंय. परंतु त्या प्रपंचाचा अतिशय संबंध जडू देऊ नये. म्हणजे काय सांगितले समर्थांना इथं काय सांगायचंय हो, प्रपंचातले अनेक प्रसंग ओळखून धैर्यानं वागा. आणि समर्थांनी त्यावेळेस सांगितलंय बघा काय हो, प्रपंचाचा काय बघा, यातून समर्थांना अद्वैत भाग काय सांगायचा आहे. प्रपंच समय ओळखावा, धीर बहुत असावा, संबंध पडो नेदावा, अतिपरी तयाचा. म्हणजे काय हो, असावं अंतर, असावं अंतर सोडून सर्वांशी संबंध असावेत, असं समर्थांना सांगायचं. एवढं घनिष्ठ संबंध जोडू द्यायचे नाहीत. जास्त घनिष्ठ संबंध कुणाशी जोडू द्यायचे नाही, मग त्याचं परिवर्तन विषय विकारांमध्ये होतं. लक्षात घ्या. समर्थांना काय सांगायचंय, म्हणजे आपला प्रपंच करत असताना परमार्थ करायचा आहे, बरोबर आहे. आणि प्रपंचात अनेक प्रसंग येतात,
अनेक प्रसंग येतात ना प्रपंचात आपण असताना, स्त्रिया असो पुरुष असो अनेक प्रसंग येतात. आणि आता विवरण करायचंय, महत्त्वाचा भाग आहे, लक्षात घ्या. विवरण करायचंय. स्त्रियांमध्ये आपण विवरण करू शकतो का? एक स्त्री आणि परका पुरुष असं विवरण करू शकत नाही. म्हणून समर्थांना काय सांगायचंय, बाबा रे, सावध पण दिलंय इथं. सावध, सर्व विषयी सावध राहायचंय. म्हणजे काय समर्थांना म्हणायचंय, अतिशय घनिष्ठ संबंध जोडू द्यायचे नाहीत. अतिशय घनिष्ठ संबंध जोडले गेले की त्याचा विषय विकारांमध्ये काय होतो, परत परिवर्तन होतं. म्हणून समर्थ काय म्हणतात, तथास्तु, जिथल्या तिथं अतिशय घनिष्ठ संबंध देखील नको. जेणेकरून काय होईल, परत परमार्थाला काळिमा लागतो आणि आपण विषय विकारांमध्ये लुडबुडतो आणि दोष समर्थांना लागतो. समर्थांनी कधी वाईट शिकवलंय का हो? कधीच नाही. मग ते लोक काय म्हणणार की बाबा हे आमका परमार्थ करत होता आणि यानं असं केलं. अरे, म्हणून समर्थ म्हणतात की सर्व विषयी सावध राहायचंय, विषयी सावध राहायचंय, त्यांच्यापासून लांब राहायचंय. थोडं कुणाशीही घनिष्ठ संबंध जोडत बसायचं नाही. तथाच जिथल्या तिथं. म्हणून समर्थांनी सांगितलंय की बाबा, संकेते लोक वेदावा, एकूण एक बोधावा, प्रपंच ही सावरावा यथा न शक्त्या, प्रपंच समयो ओळखावा, दिहीर बहुत असावा, संबंध पडो नेदावा, अति परितयाचा. बघा, समर्थाला सगळे धोके माहीत असतात. म्हणून समर्थ आपल्याला आधीच सावध करत असतात. उपाधीसी विस्तारावे, उपाधीत न सापडावे, निश्चित्व पहिलेची घ्यावे आणि मूर्खपण. उपाधीस विस्तारावे, उपाधीशी काय करावे, समर्थ म्हणतात उपाधीचा विस्तार करावा, पण आपण त्या उपाधीत सापडायचं नाही. उपाधीचा विस्तार करा, पण त्या उपाधीत आपण अडकायचं नाही किंवा सापडायचं नाही. म्हणजे अलिप्तपणे उपाधी खूप वाढवावी. आपणाकडे म्हणजे आपल्याकडे प्रथमच हलकेपणा व मूर्खपणा घ्यावा. म्हणजे वाद प्रसंग एखादा आला तर आधी आपल्याकडे लहानपण घ्यायचं किंवा मूर्खत्व घ्यावे. म्हणजे आपण मूर्ख आहे असं दाखवायचं. म्हणजे काय होतो, वाद मिटतो. आपण अति शहाणा आहे असं दाखवलं की काय होणार हो, आणखीनच वाद काय होणार हो, वाढणार. म्हणून समर्थ काय म्हणतात, आपण काय करायचंय हो, मूर्खपण घ्यायचंय, हलकेपणा घ्यायचाय, कमीपणा घ्यायचाय. म्हणजे तिथं काय होतो, वाद मिटतो. अन्यथा काय होणार आहे हो, उपाधीच्या नादात तो वाद वाढतच जाणार आहे आणि ताटातूट होते ना. म्हणून समर्थ म्हणतात प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला काय घेता आलं पाहिजे हो, कमीपणा घ्या, मूर्खपणा घ्या, जेणेकरून काय होतात, ते वाद मिटतात. दोष देखून झाकावे, अवघून अखंड न बोलावे, दुर्जन सापडून सोडावे, परोपकार करून. बघा, बापाचं देणं केवढं मोठं आहे. समर्थांनी आपले दोष समर्थांनी आपल्याला जवळ केलंय हो. आपण एवढे सात्विक होतो का? आपण एवढे परमार्थिक होतो का? आपण एवढे धुतल्या तांदळासारखे होतो का? तरी देखील समर्थांनी सगळ्या गोष्टीवर आपल्या काय केलं, पांघरून घातलं. अवगुणांवरती, दोषांवरती घातलं आणि आपल्याला सहज काय केलं व जवळ केलं आणि स्वच्छ धुतलं. श्रवणाने काय केलं व स्वच्छ धुतलं, निरूपण दिलं आणि श्रवणाने आपलं काय केलं व स्वच्छ धुवून काढलं आपल्याला. म्हणजे उपकार केवढे आहेत त्या भगवंताच्या आपल्यावरती. म्हणजे समर्थ इथं काय सांगतात, दुसऱ्याच्या दोषावर पांघरून घालावे, दुसऱ्याचे दुर्गुण सदोदित बोलत बसू नये, दुर्जन अपराधात सापडले असतानाही शासन न करता त्यांच्यावर परोपकार करून त्यांना काय द्यावे, सोडून द्यावे. म्हणजे दोष दिसले तरी उघड करू नयेत, प्रसंगाने बोलावे लागल्यास नित्य बोलू नये, दुर्जनावरही उपकार करून त्यास काय करावं, सोडून द्यावं. म्हणजे एवढं मोठेपण अंगी करायला शिकवणारा कोण आहे हो, तो आहे. कारण त्यानं स्वतः आपल्या बाबतीत ते केलंय. आपण तर काय थोडे अपराधी होतो का? लक्षात घ्या, प्रत्येकाने प्रत्येकाचं काय करा, अवलोकन करा. आपल्याला समर्थांनी एवढं माफ करून आपल्याला जवळ केलंय आणि आपल्याला हे श्रवण निरूपण दिले. उपकारच म्हणायचे ना त्या परब्रह्माचे, त्या समर्थांचे उपकार म्हणायचे. कारण का हो, आपल्यामध्ये इतरांना मदत करण्याची पात्रताच नव्हती ना. आपण काय कोणाची सेवा करू शकतो, काय कुणासाठी करू शकतो. परंतु
समर्थांनी काय केलं हो, ती भावना आपल्यामध्ये निर्माण करून आपल्याला काय करायला लावलं हो, ते उत्तम ते घ्यायला शिकवलं. मग ते म्हणून समर्थ काय म्हणतात, दोष देखो न झाकावे, अवगुण अखंड न बोलावे, दुर्जन सापडो न सोडावे, परोपकार करुणी. तरे भरोच नये, सुचावे नाना उपाये नव्हे तेची करावी कार्ये, दीर्घ प्रयत्ने. तरे भरोच नये काय सांगितलंय हो, तरे वाईकपणा, एक कलकनीपणा म्हणजे तरे करू नये, तरा आणायच्या नाही त्या. समर्थ काय म्हणतात, तरा बघा तरा येतात आपल्याला, नाना तरा येतात आपल्या. समर्थ म्हणतात अंगामध्ये तरा आणून द्यायच्या नाहीत. तरा आणली की काय होता तो, तरे भरोच नये, सुचावे नाना उपाये नव्हे तेची करावे कार्ये, दीर्घ प्रयत्ने. म्हणून समर्थ काय म्हणतात, तरा येऊन द्यायच्या नाहीत. आपल्या नाना तरा असतात त्या तरा येऊन द्यायच्या नाहीत. म्हणून समर्थ काय म्हणतात की दुसऱ्याच्या दोषावर पांघरून घालावे, दुसऱ्याचे दुर्गुण सदोदित बोलत बसू नये. दुसऱ्या म्हणजे दुर्जन अपराधात सापडले असतानाही शासन न करता आपण त्याला काय करायचंय हो, सोडून द्यायचंय. म्हणजे दोष दिसले तरी बोलायचं नाही, उपकार करून दुर्जनावर सुद्धा उपकार करता आला पाहिजे. आता तरेवाईकपणा, एक कल्लीपणा करू नये. समर्थ काय म्हणतात, तरा आणू नये अंगामध्ये. बिकट प्रसंगातून पार पडण्याचे अनेक उपाय शोधून काढावेत. जे काम होण्यासारखे नसेल ते महत् कार्य मोठ्या दीर्घ प्रयत्नाने करून दाखवायचे. म्हणजे समर्थ म्हणतात अशक्य असेल एखादं कार्य ते सुद्धा शक्य करून दाखवायचंय. असं कार्य आपल्याला काय करता आलं पाहिजे. फड नासोची नेदावा, पडिला प्रसंग सावरावा, अतिवाद न करावा कोणी एकासी. फड नासोची नेदावा काय सांगितले समर्थांनी हो, सभा किंवा समारंभ आपल्या मतासाठी मोडू देऊ नये. म्हणजे एखादे आता ग्रुप असेल, समुदाय असेल, त्यांची एकरूपता बिघडल असं कार्य आपण करायचं नाही. लक्षात ठेवा, एखाद्या समुदाय किंवा एखाद्या ठिकाणी सर्व लोक जमलेत, एकत्र आलेत, कार्यक्रम आहे, की आपण काय करायचं नाही, तिथलं वातावरण बिघडवून द्यायचं नाही. आलेला प्रत्येक प्रसंग निभावून न्यायचा आहे. मग कसलाही प्रसंग येऊन कोसळला तर त्यातून काय करायचंय हो, बाहेर निघायचंय. हे समर्थांनी आपल्याला शिकवतात. प्रसंग कितीही कठीण असू द्या, त्यातून काय करायचंय, बाहेर निघायचंय. तेही कसं हो, न्यायनीतीने. यथासंग अशा कर्मातून आपल्याला काय करता आलं पाहिजे, बाहेर पडता आलं पाहिजे. दुसऱ्याचे अभिष्ट जाणावे, बहुतांचे बहुत सोसावे, न सोशे तरी जावे दिगांतराप्रती. दुसऱ्याचे अभिष्ट जाणावे काय सांगितलंय हो, दुसऱ्याचं म्हणजे दुसऱ्याचे कल्याण चिंतावे. म्हणजे दुसऱ्याचं कल्याण कशात आहे हे काय करावं, समजून घ्यावं. म्हणजे परोपकार करता आला पाहिजे हो. अनेकांचे अनेक प्रकारचे त्रास सहन करावे, पुष्कळांचे पुष्कळ सोसावे. सोसवेनासे झाल्यास काय करायचंय, दूरदेशी निघून जावे. काय सांगितले, दुसऱ्याचे अभिष्ट जाणावे, बहुतांचे बहुत सोसावे, न सोशे तरी जावे दिगांतराप्रती. काय सांगितले, अनेकांचं काय करायचंय, त्रास सहन करायचाय. आणि त्रास सहन होईनासा झाला की काय जायचंय हो, दूर देशात निघून जायचंय. दुःख दुसऱ्याचे जाणावे, ऐकून तरी वाटून घ्यावे, बरे वाईट सोसावे समुदायाचे. दुःख दुसऱ्याचे जाणता आलं पाहिजे हो. माणूस आहे आपण, हसायचंय का दुसऱ्याच्या दुःखावरती? एखाद्याला दुःख झालं तर हसायचंय का हो? नाही. समर्थ म्हणतात की बाबा दुसऱ्याचं दुःख ओळखता आलं पाहिजे आपल्याला. आणि आपण एखाद्याचं काय प्रसंग आणि ते दुःख हलकं करण्याचा, कमी करण्याचा प्रयत्न. समर्थ म्हणले नाही प्रयत्न करता आला तरी निदान ऐकून तरी घे रे. ऐकता तर आलं पाहिजे ना. दुःख नाही कमी करता एखाद्याचं आलं तरी निदान ऐकून तरी घेता आलं पाहिजे. निदान ऐकून तरी घे. त्याच्या दुःखानं काय हळहळलं पाहिजे हो, आपण वाईट वाटलं पाहिजे. म्हणजे दुसऱ्याचे दुःख काय होतं हो, आपण एखाद्याला दुःख झालं आणि आपण हळहळलो तर काय होतं हो, त्या व्यक्तीचं दुःख काय होतं, कमी होतं.
म्हणून आपण काय करता आलं पाहिजे, त्या व्यक्तीचं दुःख कमी करण्याचा निदान प्रयत्न तरी करता आला पाहिजे. म्हणजे एकंदर समुदायाचे बरी वाईट सहन करीत असावे. म्हणजे समर्थ काय म्हणतात की आपल्याला हे सर्व करता आलं पाहिजे, दुःखात सहभागी होता आलं पाहिजे, दुसऱ्याच्या सुखदुःखात सहभागी होता आलं पाहिजे, त्याला धीर देता आला पाहिजे. का त्याचा धीर काढून घ्यायचा? अजिबात नाही. त्याच्यासारखं पाप नाही. समर्थ म्हणतात की काय करता दुसऱ्याचं दुःख आपल्याला काय करता आलं पाहिजे, ऐकता आलं पाहिजे आणि ते दुःख कमी करता आलं पाहिजे त्याचं. अपार असावे पाठांतर, सन्निधची असावा विचार, सदा सर्वदा तत्पर परोपकारासी. बघा, अपार असावे पाठांतर पुष्कळ असावे आणि विचारही कसा असावा, जाणीवेचा विचारांतरी असावा. म्हणजे पाठांतर म्हणजे काय हो, अनेक नीती न्यायाचं धड आपल्याला पाठ पाहिजेत आणि विचारही आपल्याला जाणीवेचा विचार पाहिजे, आपल्याला जाणीव पाहिजे आणि परोपकार करण्यात नेहमी तत्परता ठेवावी. समर्थ काय म्हणतात, परोपकार करता आला पाहिजे, उपकार नाही, परोपकार म्हणजे काय हो, आपण नेहमी आपलं कर्म करत राहायचं, दुसऱ्याच्या कर्माची अपेक्षा ठेवत बसायचं नाही. म्हणून समर्थ काय म्हणतात की अखंड आपल्याला काय करता आलं पाहिजे हो, परोपकार करता आला पाहिजे. शांती करून करवावी, तरे सांडून सांडवावी, क्रिया करून करवावी, बहुता करवी. कारण कसं हो सांगितलंय समर्थांनी, परोपकार. संतांनी अखंड काय केला हो, परोपकार केला. आपल्यावरती समर्थांनी हा काय केलाय हो, सगळा परोपकारच आहे ना. काय गरज होती समर्थांना एवढं? स्वतःचा संसार सोडून, प्रपंच सोडून अखंड समर्थांनी परमार्थ कुणासाठी उभा केलाय हो एवढा? हा 20 दशक 200 समास आपण वाचायला गेलो तर किती दिवस लागतील हो एवढा ग्रंथ पूर्ण करायला, नुसतं वाचन करायला. मग लिखाण केलं अखंड कुणासाठी? हा परोपकार संत ज्ञानेश्वरांनी केला, संत तुकारामांनी अभंग लिहिले, संत एकनाथांनी लिहिले, सर्व संत घ्या. हे सर्व परोपकार संतांनी कोणासाठी करून ठेवले? तो आपल्यासाठी. म्हणून समर्थ म्हणतात की परोपकार करता आला पाहिजे. दुसरं काय सांगितलं समर्थांनी, दुःख दुसऱ्याचे शांती करून करवावी, तरे सांडून सांडवावी, क्रिया करून करवावी, बहुता करवी. शांती करून करवावी म्हणजे काय, आपण शांती धरावी. स्वतः आपण काय धरायची हो, शांतीला धरायचे आणि दुसऱ्यालाही शांती धरायला लावावी. आपण तरेवाईकपणा काय करावा, सोडावा व दुसऱ्याकडूनही सोडवावा. आपण उद्योग म्हणजे आपण काहीतरी कार्य, चांगली क्रिया करावी आणि दुसऱ्यांनाही पुष्कळान करून करवावी. म्हणजे स्वतःला शांत म्हणणे, समचित्त राखावे व दुसऱ्याच्या अंगी शांती भिनवावी. तरेवाईकपणा स्वतः करू नये व दुसऱ्यालाही करू देऊ नये. म्हणजे सत्कर्माचरण स्वतः करावे आणि इतरांकडूनही करवून घ्यावे. समर्थांना अभिप्रेत काय आहे आपल्याकडून? दुसरं तिसरं काही नाही. समर्थ काय म्हणतात, बाबा चांगलं कर्म करा, स्वतः शांत असाल, स्वतः शांत राहा, दुसऱ्यांनाही शांत करा. स्वतः तरेवाईकपणा सोडा, दुसऱ्याकडूनही सोडवून घ्या. स्वतः चांगली क्रिया करा, स्वतः कर्म करा, स्वतः कार्य करा, उद्योग करा, दुसऱ्याला उद्योग करायला शिकवा. अशी शिकवण देणारं कोण आहे हो आपल्याला? असं शिकवणारं कोणच नाही ना या जगात. आपल्याला चांगलं शिकवणारं कोणच नाही. एका समर्था वाचून आपल्याला कोणीच हे शिकवू शकत नाही. करणे असेल अपाये, तरी बोलून दाखवू नये, परस्परेची प्रचिती आणावा. करणे असेल अपाये, काय सांगितलं, एखाद्याला अपाय करायचा असेल तरी बोलून दाखवू नये. समर्थ काय म्हणतात, एखाद्याला अपाय जरी करायचा असेल तरी काय करायचं नाही, बोलून दाखवू नये. परभारेच त्याला त्याच्या म्हणजे काट्यानं काढायचा आणि कळूच नेदावा, असं समर्थांना सांगायचं. म्हणजे काय, त्याला प्रचिती तशी आणून द्यायची, त्याला त्या कार्यभागात तसं आणून द्यायचं. अशा पद्धतीनं काय, बोलून दाखवायचं नाही. समर्थ म्हणतात की करून दाखवायचं. लक्षात घ्या. कारण राजकारण बहुत करावे,
म्हणजे समर्थ काय म्हणतात, करणे असेल अपाय तरी बोलून दाखवू नये, परस्परेशी प्रत्यय प्रचितीस आणावा. परस्परच त्याला काय आणायची, प्रचिती द्यायची आपण. जो बहुतांचे सोसिना त्यास बहुत लोक मिळेना, बहुत शोषिता उरेना महत्व आपुले. जो बहुतांचे शोषिना, जो लोकांचे शोषित नाही, त्याला पुष्कळ लोक अनुकूल होत नाहीत. पण फारच सहनशीलता दाखवली तर आपले महत्व राहत नाही. म्हणजे समर्थ काय म्हणतात, जास्त बी सोसत बसायचं नाही, लोकांचं जास्त काय करत नाही बसायचं नाही, सोसत बसायचं नाही. कारण काय होतं, मग फारच सहनशीलता दाखवली तर आपलं महत्व काय होतं, आपोआप कमी होतं. म्हणून दुसऱ्याचे दुःख सोसल्या वाचून लोकसंग्रह होत नाही व सर्वच सोसू म्हटले तर आपलं महत्व काय होत नाही, उरत नाही. जो बहुतांचे शोषिना त्यास बहुत लोक मिळेना, बहुत शोषिता उरेना महत्व आपुले. राजकारण बहुत करावे परंतु कळोच नेदावे, परपिडेवरी नसावे अंतकरण. राजकारण पुष्कळ केलं तरी काय करायचंय, कोणाला कळवून द्यायचं नाही. आणि राजकारण करताना दुसऱ्याला म्हणजे काहीतरी हानी पोचवण्याचा, पीडा देण्याचा काय नसावा, हेतू नसावा. म्हणून समर्थ काय म्हणतात, राजकारण बहुत करावे पण कळू देऊ नये, पराला दुःख देण्याची काय धरू नये, म्हणजे दुसऱ्याला दुःख देण्याची बुद्धी धरू नये. राजकारणात स्वतःच्या हिताचं असावं, समाजाच्या हिताचं असावं, पण दुसऱ्याला दुःख होईल असं राजकारण करू नये. हे समर्थांचं सांगणं आहे आपल्याला. लोक पारखून सांडावे राजकारणे अभिमान झाडावे, पुन्हा मिळवून घ्यावे दुरील दोरे. लोक पारखून सांडावे, काय सांगितलंय, लोक पारखून सांडावे. लोक सुद्धा आपल्याला ओळखता आली पाहिजे, लोकांची परीक्षा घेता आली पाहिजे. आणि कारस्थाने म्हणजे समर्थांना काय, कारस्थाने करून त्यांचा अहंकार झाडून टाकायचा. म्हणजे राजकारण करून काय करायचं आहे आपल्याला, लोक पण ओळखता आली पाहिजेत. काही अहंकारी लोक असतात, दुष्ट लोक असतात, त्यांना आपल्याला काय करता आलं पाहिजे, राजकारणात ओळखता आलं पाहिजे. त्यांचा अहंकार कसा झाडून टाकायचा आहे, कारस्थान करून. काय कशी कारस्थानं करायचेत, ही न्यायनीतीला धरून कारस्थान करून अशा लोकांचा अहंकार काय करायचा, आपल्याला छाटून काढायचा आहे. कोणाचा अभिमान राहू देऊ नये आणि पुन्हा दूरच्या धाग्याने त्यांना एक करून घ्यावे. आणि काही करून काय करायचं, युक्तीने मिळवून घ्यावे. म्हणजे मनुष्य तोडायचं नाही कोणाला, चातुर्याने त्यांना काय करायचंय, जोडायचंय. आणि त्यांचा अहंकार पण तोडायचा आहे. लक्षात आलं. म्हणजे समर्थांना काय सांगायचं, एखाद्याचा अहंकार तोडायचा आहे म्हणजे इथं राजकारण करायचंय. अहंकार तोडण्यासाठी राजकारण करायचंय आणि पुन्हा त्याला जोडायचंय. म्हणजे त्याला कळून काट्यानं काटा काढायचा परंतु त्याला कळूनच द्यायचं नाही. अशा पद्धतीचं काय करायचंय आपल्याला, आज करता आलं पाहिजे राजकारण. समर्थ म्हणले राजकारण ह्याला म्हणतात, कशाला, कळून तर द्यायचं नाही, कार्य करायचंय. नाही तर उघडपणे बघा बोलून दाखवतात, परंतु तसं करायचं नाही. समर्थ म्हणतात शांतपणे राहून राजकारण करायचंय आणि पुन्हा एकत्र लोक काय करायचेत, व आपल्याला गुंफता आले पाहिजेत. लोक पारखून सांडावे राजकारणे अभिमान झाडावे, पुन्हा मिळवून घ्यावे दुरील दोरे. बघा सांगण्याचं तात्पर्य काय बघा, लोक पारखून घेता आले पाहिजेत. अहंकारी चांगले जे न्यायनीतीला धरून असतात असे लोक जोडता आले पाहिजेत हो. आणि ज्यांच्याकडे अहंकार आहे त्यांचा अहंकार तोडून पुन्हा त्यांना जोडायचंय. सोपं नाहीये, पण समर्थांनी हे बैठकीच्या रूपात सर्व कार्य सोपं करून दाखवलंय. असंच केलंय समर्थांनी. काय केलंय हो, आपण कुणीही नव्हतो, आपण भरपूर अहंकारी होतो. अशा सर्व लोकांना समर्थांनी आपल्या सर्वांचा अहंकार तोडला आणि आपल्याला एका दोरीत जोडलंय, सत्कर्माच्या दोरीत जोडायला घेतलंय. बरोबर जोडलंय आपल्याला सर्वांना. हिरवटाशी दुरी धरावे कचरटाशी न बोलावे, संबंध पडता सोडून जावे एकीकडे. हिरवटाशी दुरी धरावे, हिरवटाशी म्हणजे काय हो सांगितलंय बघा. समर्थांना काय सांगायचंय, हिरवटाशी दुरी धरावे. हिरवट म्हणजे काय, चटकन वर्दळीवर येणारा, तामसी म्हणजे रागीट. हिरवट म्हणजे कसा,
रागीट रागीट व्यक्तीला काय, रागीट माणसापासून काय करायचंय, दूर राहायचंय त्याला. आणि त्याला रागीट असेल त्याला काय करायचंय, दूर ठेवायचंय. कचरट म्हणजे कामचुकार व शूद्र असेल त्या, शूद्र म्हणजे कसा हो, अवगुणाने फुल्ल माणूस असतात बघा, अवगुण कुकर्माने भरवलेला. इथं समर्थांना काय सांगायचंय, कामचुकार, आळशी म्हणजे कचरट अशी न बोलावे, म्हणजे कसा, आणि अवगुणाने भरलेला असेल त्याच्याशी काय बोलूही नाही समर्थ म्हणतात. अशा व्यक्तीशी काय करायचं नाही, बोलायचंही नाही. ज्याच्याकडे विषय विकार आहेत, काम विकार आहे, कामचुकारपणा आहे, अशा व्यक्तीशी बोलायचंही नाही. आणि असाचा संबंध आलाच तर त्याला काय करायचंय, सोडून दूर जावं. म्हणजे अशाशी संबंध जरी आला तरी समर्थ काय म्हणतात, सोडून आपलं काय करायचंय, दूर जायचंय. या अशा लोकांपाशी थांबायचं नाही. संबंध पडता सोडून जावे एकीकडे, ऐसे असो राजकारण, सांगता ते असाधारण, सुचित असता अंतकरण राजकारण जाणे. ऐसे असो राजकारण, समर्थ म्हणतात असो असे राजकारण सांगायला लागलं तर पुष्कळ आहे. अंतकरण सावध व स्थिर असले म्हणजे राजकारण समजते. लक्षात ठेवा, समर्थ म्हणतात राजकारण समजण्यासाठी अंतकरण कसं पाहिजे व स्थिर आणि सावध पाहिजे, तर ते विषय विकारांचं राजकारण आपल्याला समजतं. अन्यथा आपल्याला राजकारण काय आहे समजू शकत नाही, कारण आपली तेवढी पात्रता नाही हो. म्हणून समर्थ आपल्याला शिकवतायत आणि समजून देत आहेत की काय हो, सावध राहायचंय, अशा लोकांपासून सावध राहायचंय. आणि हे राजकारण असं सांगायला गेलं तर भरपूर आहे हो, ते सांगू शकत नाही एवढं राजकारण आहे. आणि समर्थ म्हणतात सुचित असता, ज्या वेळेस आपलं चित्त सुचित असेल त्यावेळेस हे राजकारण आपल्याला कळतं. लक्षात घ्या, आपल्याला सांगायची गरज नाही, आपण राजकारण आपोआप करू लागतो, कारण देणं ईश्वराचं आहे, आपल्याला शिकवणारा आलेला आहे, भेटलाय. वृक्षी रुडासी उचलावे, युद्ध कर्त्यास ढकलून द्यावे, कारभाराचे सांगावे अंग कैसे. वृक्षी रुडासी उचलावे, काय सांगितले, वृक्षी रुडासी उचलावे म्हणजे काय सांगितले हो, झाडावर म्हणजे झाडावर चढलेले असतील, म्हणजे उन्नतीच्या मार्गाला लागलेले असतील त्यांना सहाय्य करायचे. वृक्षी रुडासी उचलावे म्हणजे काय, जी लोक उन्नतीच्या मार्गावर असतील त्यांना काय, झाडावर चढलेले असतील म्हणजे काय, उन्नतीच्या मार्गाला लागलेले असतील त्यांना सहाय्य करावं. आणि युद्ध करते म्हणजे भांडखोर असतील त्यांना काय करावं, युद्ध करते असं ढकलून द्यावे. म्हणजे जे भांडखोर आहेत त्यांना काय करायचंय हो, तिकडंच लांब ढकलायचंय. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय बघा, जे लोक उन्नतीच्या मार्गावर आहेत, आता एखादा ॲडमिशन घेतले, चांगल्या ॲडमिशन घेतले एखाद्या विद्यार्थ्याने, आपल्याकडं भरपूर पैसा आहे आणि तो विद्यार्थी पुढं जाण्याच्या काय आहे, मार्गावर आहे, अशा व्यक्तीला काय करायचंय हो, आणि त्याला पैसा कमी पडतोय, अशा वेळेस त्याला काय करायचंय, सहाय्य करून त्याला उन्नतीच्या मार्गावर जाण्यासाठी काय करायचंय व सहाय्य करायचंय. आपलं सोडून नाही समर्थांनी सांगितलं. आपली परिस्थिती पण काय पाहिजे हो, दळकट बनकट पाहिजे, म्हणजे बळकट दणकट पाहिजे, आपण ही धनवान पाहिजे. त्यावेळेस ह्या सगळा, नाहीतर समर्थांनी सांगितले म्हणून आपण काय करणार, आपली बायका पोरं तशी ठेवणार आणि दुसऱ्याचं हित करत बसणार, असं नाही आहे सांगितलेलं. स्वतःचा प्रपंच सावरून आपल्याकडं अतिप्रमाणात जर संपत्ती असेल तर त्या संपत्तीचा उपयोग जे लोक उन्नतीच्या मार्गावर आहेत त्यांना सहाय्य करण्यासाठी करता आला पाहिजे. म्हणजे आणि जे युद्ध करते म्हणजे काय, भांडखोर असतील त्यांना काय करावे, दूर करावे, त्यांना जवळ नाही करायचं, त्यांना काय करायचं नाहीये, जवळ करायचं नाहीये. पाहता. आणि दुसरं काय सांगितलंय हो, उच्च, यातून दुसरा एक भाग निघतो काय, उच्च भूमिकेचे असतील त्यांना पुढे आणावे आणि योद्धे असतील त्यास युद्ध करायला पाठवावं. म्हणजे जे उच्च भूमिकेचे असतील त्यांना पुढं, जे ज्यांची भूमिका ज्याचं, आता हे कशा कुणासाठी लागू पडतंय, जे राजा लोक होते त्यांना सांगण्यासाठी हा भाग आहे. काय सांगितलं, जे उच्च भूमिकेचे असतील त्यांना
पुढं आणायचं, म्हणजे मंत्री वगैरे पद द्यायचं आणि जे योद्धे असतील त्यांना युद्धावर पाठवायचं. लक्षात आलं? म्हणजे कारभारातील ह्या शिताफीच्या गोष्टी आहेत त्या स्पष्ट कशा सांगता येतील, म्हणजे जे कोणी वर निघत असतील त्यांना टेका देऊन चढवावे, जे कलह किंवा विरोध करतील त्यांना खाली पाडावे. म्हणजे कारभाराचे अंग कसे काय सांगावे. म्हणजे समर्थांना 2-3 भागामध्ये हे या एका ओळीचा अर्थ समर्थांनी आपल्याला 1-2 नाही 2-3 भागाने सांगितलेला आहे. म्हणजे समर्थांना काय सांगायचं आहे, बाबा जो जो आपल्या कार्यभागामध्ये आपल्याला सहकार्य करतोय अशा व्यक्तीला काय करायचं आहे हो, टेका देऊन चढवावे, म्हणजे त्याला सहाय्य करून त्याला वर आणायचं आहे. जो नीती न्यायाच्या रस्त्यावर चाललेला आहे त्याला काय करायचं आहे हो, सहाय्य करून त्याला वरतीही करायचं. आणि जो विरोध करेल चांगल्या गोष्टीला जो विरोध करतो, म्हणजे समर्थांना थोडक्यात काय सांगायचं आहे, वृक्षी रूढासी उचलावे, युद्ध करत्यास ढकलून द्यावे, कारभाराचे सांगावे अंग कैसे. म्हणजे समर्थ काय म्हणतात, जो व्यक्ती सहाय्य असेल आपल्या कार्यामध्ये, म्हणजे समर्थांना इथं काय स्पष्ट सांगायचं आहे बघा, जो व्यक्ती आपल्या प्रपंचामध्ये परमार्थामध्ये कार्य म्हणजे सहकार्य म्हणजे सहकार्याची भूमिका पार पडत असेल अशा व्यक्तीला सहकार्य करून आपल्याबरोबरच आणायचं आहे, म्हणजे त्याला करून आपल्यासारखं बनवायचं आहे. परंतु जे व्यक्ती विरोध करत असतील, परमार्थाला प्रपंचाला विरोध करत असतील त्यांना ढकलून द्यायचं आहे, म्हणजे त्यांना सोडून द्यायचं आहे, तिथंच सोडून द्यायचं आहे. असं हे काय आहे हो सगळं कारभार चालवायचा एवढं सोपं आहे का. तरी समर्थ काय करतात, आपल्याला सोपं करून सांगतायत. पाहता तरी सापडेना, कीर्ती करू तरी राहेना, आले वैभव अभिलाषीना काही केल्या. काय सांगितलंय, पाहता तरी सापडेना, पाहायला गेलो तरी काय होईना, याला पाहायला जावे तर तो सापडत नाही, पण कीर्ती केल्याशिवाय काय होत नाही, राहत नाही. म्हणजे काय, कीर्ती व्हायला लागली तर हा तेथे राहत नाही आणि आलेल्या वैभवाची अभिलाषा काय होत नाही, धरत नाही. म्हणजे कोण हो, सद्गुरूच आहेत ना. स्वतः सगळं काय कार्य करतात, परंतु आपल्याकडून कुठली अभिलाषा धरली का हो समर्थांनी, कधीच नाही. आपल्याकडून कुठली अपेक्षाही केलेली नाही आणि ना कोणत्या वैभवाची काय केली हो, अपेक्षा केली का आपल्याकडून, नाही. जे काही दिलं समर्थांनी आपल्याला निरूपण, ते काय केलंय हो, कोणत्याही अपेक्षेशिवाय दिलेलं आहे, जनहितासाठी दिलेलं आहे, आपलं कल्याणासाठी समर्थांनी आपल्याला दिलेलं आहे. एकाची पाठी राखणे, एकास देखो न सकणे, ऐसी नव्हेत की लक्षणे चातुर्याची. बघा समर्थ काय म्हणतात, एकाची पाठी राखणे, एकाला काय करायचं, सहकार्य करायचं, आणि एकाच काय बघवतच नाही, असं काय करायचं नाही. अशी नीतिमत्ता असून चालणार नाही. समर्थ काय म्हणतात, काहीचा पक्ष धरायचा व काहींना डोळ्यापुढं राहून द्यायचं नाही, अशी चातुर्याची लक्षणे नसतात. म्हणजे काय, समजून घ्यायचं, ज्याचं त्यांना समजून घ्यायचं, एकाला पाठीशी घालावे आणि एकाच काय करावे, एकाची काय करावी, गगनगिरी करावी, हे अकलेचे काम नाही, हे चातुर्याचं काम नाही. समर्थ काय म्हणतात, पक्षपात करतात हो, काय करतात, पक्षपात करतात. परमार्थात असू द्या, प्रपंचात असू द्यात, बघा लोक काय करतात, पक्षपात करतात. ह्यामध्ये काय म्हणतात समर्थ म्हणले, हे नीती न्यायाचं नाहीये. एकाची पाठी राखणे, एकाच देखोने, म्हणजे एकाला सगळं सहकार्य करायचं आणि एकाला काय करायचं हो, एकाला काहीच करायचं नाही, त्याचं बघवतच नाही, म्हणजे एकाचं देखो न शकणे, ऐसी नव्हेत की लक्षणे चातुर्याची. ही चातुर्याची लक्षणे नव्हेत, म्हणजे सर्वांना समान धरता आलं पाहिजे. जो त्या पात्रतेचा आहे, जो जसा हे करतोय, म्हणजे मुलांमध्ये पण आपण बघा ना, समान काय करता आलं पाहिजे, धरता आलं पाहिजे. तसंच समाजामध्ये पण काय आहे, समान आपल्याला काय धरता आलं पाहिजे. नाहीतर एकाला पाठी राखायचं आणि एकाला काय करायचं, देखू न शकणे, एकाचं बघवतच नाही. अशा पद्धतीचं काय करायचं नाहीये, राजकारण अशा पद्धतीचं करायचं नाही, हे समर्थांना अभिप्रेत आहे. समर्थ काय म्हणतात, राजकारण करा, पण कसं करावं, न्याय नीतीला धरून करा, ज्यात समाजाचं आपलं हित असेल असं करा. अनहित कुणाचं करू नका. जाणून बुजून अनहित केलं तर ते पाप आहे आणि त्याला काय आहे हो, देवाचं सहाय्य लाभत नाही.
म्हणून समर्थ काय म्हणतात, असं सांगायला गेलं तर भरपूर आहे, परंतु एकास पाठी राखणे, एकास देखो न सकणे, ऐसी नव्हेत की लक्षणे चातुर्याची. न्याय बोलताही मानेना, हित तेची नये म्हणा, येते काहीच चालेना त्यागे विण. न्याय बोलताही मानेना, काय सांगितलंय, ज्याला न्यायाचे सांगितले तरी पटत नाही, हितकारक आहे तेच त्याला काय नाही आवडत नाही, अशाचा त्याग करण्याशिवाय काय नाही हो मार्ग नाही. म्हणजे समर्थ काय म्हणतात, त्याला काय होत नाही, न्याय बोलताही मानेना, हित तेची नये म्हणा. म्हणजे न्यायाचं काय सांगितलं, न्याय सांगितलं तरी त्याला पटत नाही आणि हिताची गोष्ट मनावर घेत नाही, अशाशी गाठ पडल्यास असा जर अनुभव एखादा, म्हणजे अशा लोकांची जर आपल्याला गाठ पडली तर त्यांचा त्याग करावा. समर्थ काय म्हणतात, असल्याचे त्यागच करावा. म्हणजे न्याय बोलताही मानेना, हित तेची नये म्हणा, येथे काहीच चालेना त्यागे विण. म्हणजे समर्थांचं सांगणं काय आहे, ज्या व्यक्तीला न्याय कळत नाही, हित कळत नाही, अशा व्यक्तीचा त्याग केला पाहिजे. अशा व्यक्तीचा स्वीकार करणं हे म्हणजे अशा व्यक्तीच्या सहवासात राहणं सुद्धा काय आहे, चुकीचं आहे. कारण त्याला काहीच नाही ना, स्वतःचं हित कशात आहे हे जर कळत नसेल तर अशा व्यक्तीवरती वेळ व्यर्थ घालवणं काय आहे, चुकीचं आहे. म्हणजे ज्याला न्याय कळत नाही, हित कळत नाही, त्याला काय हो, त्याचा त्याग करण्याशिवाय काय पर्यायच नाही. श्रुती कळोन आक्षेपिले, म्हणून बोललेची बोलिले, न्यून पूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोती. अरे बापरे, समर्थांचा एवढं मोठं उपकार आहेत आपल्यावरती. बघा, विश्वाचा म्हणजे एवढं आपल्यासाठी शिकवलंय, अखंड आपल्यासाठी लिहिलंय, आपल्या हिताचं आहे, तरीही समर्थ काय म्हणताय, तो श्रोती कळून आक्षेपले. म्हणजे काय समर्थ म्हणतात की तुम्हाला कळलं, म्हणजे श्रोत्यांनी समजून उमजून शंका घेतली म्हणून एकदा सांगितलेलंच पुन्हा सांगावं लागलं. त्यात कमी जास्त असल्यास श्रोत्यांनी काय करावं, क्षमा करावं. म्हणजे समर्थ काय म्हणतात, श्रोत्यांना हे माहीतच आहे, हे जे आता सांगितलंय हे सगळं आपल्या दैनंदिन जीवनातलेच घटना आहेत. तरी समर्थ काय म्हणतात, हे श्रोत्यांना माहीत आहे, पण शंका समाधानाचं बोलल्या, म्हणजे शंकाचं समाधान होण्यासाठी मी पुन्हा सांगितलंय, म्हणून श्रोते काय करावं, न्यूनपूर्ण क्षमा केले पाहिजे. म्हणून श्रोत्यांनी काय केलं पाहिजे, क्षमा केलं पाहिजे. म्हणजे बघा केवढं हे आहे, त्याचं केवढा त्याग आहे त्या भगवंताचा आपल्याविषयी. बघा, समर्थांनी आपल्याला क्षमा मागितली बघा शेवटी श्रोत्यांना. म्हणजे किती प्रेम आहे त्या भगवंताचं आपल्यावरती. अखंड समर्थ आपल्यासाठी सांगतायत, ह्यात हित कोणाचं आहे हो, आपण जेवढे ऐकतोय त्या सर्वांचं हित या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. तरी समर्थ काय म्हणतात, प्रत्येक ओवीमध्ये आपलं हित दडलेलं आहे. तरी समर्थ काय म्हणतात, व न्यून पूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोते. अधिकार केवढा, आपण तरी मागतोय का क्षमा? तो स्वतः परमेश्वर असून काय घेतोय हो, कमीपणा घेतोय, म्हणजे क्षमा मागतोय. म्हणजे केवढी नम्रता, केवढा अधिकार. हे कोण करू शकतो हो, फक्त सद्गुरूच करू शकतात, समर्थच करू शकतात. आपली एवढी मोठी पात्रता नाही, आपल्याला क्षमा करायला शिकता आलं पाहिजे. म्हणून समर्थांनी स्वतः ओवी लिहिली, काय हो, श्रोती कळोन आक्षेपिले, म्हणून बोललेची बोलिले, न्यून पूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोती. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे राजकारण निरूपण नाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.